नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सी.व्ही. रमण यांचे संपूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकट रमण असे आहे. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर तर आईचे नाव पार्वती अम्मल असे होते. डॉक्टर सी.व्ही. रमण हे एक हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. वयाच्या 12व्या वर्षी म्हणजेच सन 1900 मध्ये रमण यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि 14व्या वर्षी ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. इतक्या लहान वयामध्ये उच्च परीक्षा दिल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं आणि पुढील शिक्षणासाठी ते मद्रास या ठिकाणी आले आणि प्रेसिडेन्सी कॉलेज या ठिकाणी ते दाखल झाले. कॉलेजला असताना पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये त्यांना सर्वाधिक गुण मिळाले आणि त्यामध्ये त्यांना सुवर्ण पदकही मिळाले. एम.एच्या परीक्षेतही त्यांनी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवला होता. वडिलांच्या आवडीमुळे त्यांनी फायनान्शियल सिव्हिल सर्व्हिसेस FCS ही परीक्षा दिली आणि ते उत्तीर्णही झाले. सहाय्यक महालेखापाल म्हणून काम करण्यासाठी ते 1907 मध्ये कलकत्ता येथे गेले. मात्र फावल्या वेळेत सुद्धा ते संशोधन करण्यासाठी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसच्या प्रयोगशाळेमध्ये जात होते. 6 मे 1907 मध्ये सी.व्ही. रमण यांचे लग्न लोकसुंदरी अम्माला यांच्याबरोबर करण्यात आले. लोकसुंदरी या वीणा अतिशय अप्रतिम वाजवायच्या, ज्यामुळे सी.व्ही. रमण यांनी लोकसुंदरी अम्माला यांना लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्न झाल्यानंतर सी.व्ही. रमण आणि लोकसुंदरी यांना 2 अपत्ये झाली. त्यांच्या एका मुलाचे नाव चंद्रशेखर तर दुसऱ्या मुलाचे नाव राधाकृष्णन असे होते. त्यापैकी राधाकृष्णन हे एक खगोलशास्त्रज्ञ होते. एकदा डॉक्टर रमण जहाजाने इंग्लंडला जात होते, तेव्हा त्यांनी पाहिले की समुद्राचे पाणी निळे दिसते, परंतु त्यांनी एका ग्लासात ते पाणी घेतले आणि त्यावेळेला ते रंगहीन दिसले आणि त्यातून त्यांनी संशोधन केले. प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्याच्या तरंगलांबीत वाढ होत असते किंवा तरंगलांबी कमी होत असते. याच्या सिद्धांताला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. यालाच प्रकाशाचे अनियमित परिवर्तन असेही म्हणतात. या सिद्धांताने त्यांना जागतिक दर्जाचे संशोधक म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यांची नोबेल पारितोषिकासाठी निवड झालेली होती. 1930 साली त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला आणि अजरामर झालेल्या शोधाची कहाणी ही फारच मनोरंजक अशा पद्धतीची आहे. पुरातत्व संशोधनासाठी किंवा फोरेन्सिक विभागातील कामासाठी रमन इफेक्टवर आधारित उपकरणांचा वापर केला जातो. त्याचबरोबर या प्रकरणांमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यातील अल्कोहोलचे प्रमाण तपासण्यासाठी रमन इफेक्टवर आधारित तपासणी केली जाते. रमण यांच्या या प्रयोगाने द्रव आणि वायूतील विकिरणाचा अभ्यास सहज केला आणि रासायनिक रेणूच्या रचना समजण्यासाठी रमण परिणामांचा खूप मोठा उपयोग त्या ठिकाणी झाला. या शोधानंतर केवळ 10 वर्षात 2000हून अधिक संयुगांची रचना निश्चित करणे शक्य झाले. या उपकरणांना तपासणी करण्याची क्षमता मिळाल्याने अत्यंत कमी प्रमाणात असलेली भेसळसुद्धा सहज ओळखता येऊ लागली. एखाद्या पदार्थामध्ये मीठ नेमके किती प्रमाणात आहे हे सुद्धा कळू लागले. तसेच पेट्रोलमध्ये किती अल्कोहोल आहे हेही सांगता येऊ लागले. अनेक रासायनिक क्रिया पूर्ण झाल्या आहेत की नाहीत, त्या रासायनिक क्रिया कोणत्या टप्प्यात आहेत हे देखील रमण वर्णपटाच्या अभ्यासामुळे समजू शकले आणि रामन वर्णपट हा अशाच प्रकारे जगाचे चित्र बदलवणारा एक मोठा शोध ठरला. विज्ञान क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळविणारे सी.व्ही. रमण हे पहिले आशियातील व्यक्ती आहेत. त्याआधी रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. 1934मध्ये बंगळूर या ठिकाणी झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याचे संचालक म्हणून सी.व्ही. रमण यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर 1909च्या दरम्यान जे.एन. टाटा यांनी भारताच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या विकासासाठी बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली. सी.व्ही. रमण यांचा सर उंचावण्यात या संस्थेचा मोठा वाटा होता आणि थोड्याच काळामध्ये या संस्थेचे नाव जगभर झालेले होते. इंडियन सायन्स काँग्रेसच्या 16व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद हे सी.व्ही. रमण यांनी 1929 रोजी भूषविले. त्यांना विविध विद्यापीठांमधून मानद पदव्या, नाईटहूड आणि इतर अनेक पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. तसेच भारत सरकारने सी.व्ही. रमण यांना राष्ट्रीय व्याख्याता हे पदही दिलेले होते. 1957मध्ये सी.व्ही. रमण यांना लेनिन शांतता पुरस्कार आणि 1954मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. नोबेल पारितोषिक विजेते आजच्या या भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय विज्ञानाची विजय पताका जगभर फडकवली. 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्टचा शोध लागला आणि या शोधाच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1970मध्ये प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला आणि 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांनी रमण संशोधन संस्थेत अखेरचा श्वास घेतला. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.